आणि मग हे जे कारवाई होत नाहीत, चौकशीच्या फेऱ्यात त्याला घेत नाहीत, मग ते लोकात आता शंका चालली की मुख्यमंत्री सुद्धा जाणून बघून करायला. त्यामुळे लोक एका जागेवर येतात. आता थोडं थोडं वातावरण ढवळायला लागलं की लोकांना आता शंका यायला लागली. आता लोकांना शंका यायला लागली की हे आरोपीला बाकीचे सह आरोपी करत नाही. मंत्रिमंडळ सचिव बसवले माणसं काय करणार? हे बघा, समाजापर्यंत मेसेज जे जायचं आहे ते मागच्या आठवड्यापासून चाललं. आतापर्यंत 2 महिने लोकांनी विश्वास ठेवला मुख्यमंत्र्यांवर, आम्ही ठेवला नाही असं नाही. या मॅटरमध्ये तरी आम्ही विश्वास ठेवला होता मुख्यमंत्री देशमुखांच्या. बाकीच्या ज्यात ते असे चालढकल करते ठीक आहे, पण या मॅटरमध्ये ही इतकी क्रूर हत्या होती ना, त्याच्यात आम्ही सुद्धा विश्वास ठेवला होता. मुख्यमंत्री यांना काडीच लावणार, सगळ्याला सोडणारच. नाव समोर आलं की जेलमध्ये टाकणार, नाव समोर आलं की जेलमध्ये टाकणार. आणि पाठीमागच्या थोड्या ग्रामीण भागात चर्चा चालली आहे. सरकार जाणून बुजून 6 आरोपी लोकांना करत नाही, आणत बी नाही. ते डॉक्टरला काही केलं नाही, ते बीडचं ते त्याने त्या नुसत्या डोक्यात मुंग्या का काय आल्या म्हणूनच आणलं आयसीयू मधून. सगळं आयसीयूतले पेशंट हाकलून दिले बाहेर. त्याला चौकशी नाही, त्याला फेऱ्यात नाही, त्याला काही 6 आरोपी केला नाही. बीडचं PI का PSI कोण आहे, तिथे कसं काय धनंजय देशमुखला नेमकी दिली जाते, त्याच पोलीस स्टेशनला नेमकी. त्याला 6 आरोपी नाही. रगापूर येणारा ते गेवरायचा पण नाही. हे गाडी नेणारे लय महत्वाचे आहेत. आता कळमकडे गाडी वळवणारे त्यांना कोणाचा फोन आला, हे होणं गरजेचं आहे. त्यांना असं सांगितलं असेल की तुम्ही ते घेऊन अमुक अमुक तिथे आम्ही कोण लेडीज तयार करून ठेवली, तुम्ही तिथे नेऊन टाका, तुम्हाला बाकीचं काय करायचं. मग ते पोलीस बिचारे पळाले. त्याला कोणत्या तरी अधिकाऱ्याने फोन लावला असेल, अशी परिस्थिती ती केली. त्यात मंत्री सुद्धा असेल, त्यात मंत्री सुद्धा असणार आहे. गृह मंत्रालयाने यांची चौकशी केली पाहिजे. सगळे संलग्न आहेत. प्रशांत महाजन, प्रशांत महाजन सोबत सगळे संलग्न आहेत. राजेश पाटील, दत्तात्रय बिक्कड, दिलीप गीते, गौरव फड, वाशीच आहे ना, रमेश झुले. शनी फोन केला ह्यांना तुम्ही तिथे थांबवा, पाहुणा आहे त्यांचा. यांना निलंबित करून यांना 6 आरोपी करून चौकशी करणं गरजेचं आहे. करायला पाहिजे सरकारने. SIT आणला होता बघा. आपण सर पारदर्शक आहे दादा. 100% आता आम्ही तिथं केस मध्ये दररोजच्या 100%, कारण का त्याच्यात सगळं पूर्ण ह्याची बॉडी लँग्वेज होतं. पण आपलं त्याच्याविषयी हेच घेणार तिथवर तर मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट घेऊन टाकली. तिथे वेळेवर पोहोचलेच नव्हते. पोहोचले सगळं सोयरा असेल त्यांचा एखाद्या वेळेस, सगळं सोयरा असेल एखाद्या वेळेस, त्याच्यामुळे क्लीन चिट दिली. सोयऱ्याला जपते सध्या, सगळे सोयरीला खूप जीव लावतो. भाषा बी तशी त्यांची मगरूर. आणि दादा तुम्ही म्हणताय 6 महिन्यापासून अंदाज असा वाटू लागला. तुम्ही म्हणता आपला सगळ्यांचा विश्वास होता मुख्यमंत्री, पण पुढं जी गती तपासायची आणि आंदोलनाला पुढे नेण्याचं त्यांचं जे चाललेलं आहे, आपण एक निवेदन देतो, हे काळ जो चाललेला आहे तो या आंदोलनाच्या संवेदना किंवा लोकांच्या मनातल्या हे कमी करतोवर काहीतरी वेगवेगळे घटनाक्रम घडत राहतात. आणि असा एक त्यांची स्ट्रॅटेजी आहे का, असं आता शंका येऊ लागली. मी सांगितलं ना आता तुम्हाला की ग्रामीण भागात ज्यावेळेस मी जातो ना, त्यावेळेस बघा लोक काय बोलतात तिकडे गेल्यावर. आता असं जनरल कार्यक्रम होस तर बोलत नाही. कार्यक्रम झाल्याच्या नंतर लोक सगळं सांगतात. 2 महिने सगळ्यांना विश्वास ठेवला, असं वाटलं होतं की हे सोडत नाही कोणाला. देवेंद्र फडणवीस एक असा माणूस आहे की तो यांचा बुकटाच करील वाटत, हे आम्हाला असं वाटायचं म्हणजे, आणि आपल्यालाही वाटत होतं. पण ते ज्यावेळेस हे असले पाहुणेरावळे सोडून देणं, त्याच्यात हे तपासण्या न करणं, आरोपीला घेऊन पळालेल्या गाड्या यांना 6 आरोपी नाही करणं, मीडियातून बातम्या येणं की इथले फुटेज काढले, त्या टोल नाक्यावरचे काढले, हॉटेल शोधले, मीडियावाल्यांनी आरोपींच्या त्या घरापर्यंत योजना कुठं कुठं खाल्ल्या तिथपर्यंत मीडिया पोहोचली, कुंकड भ्रष्टाचार केला तिथपर्यंत पोहोचले मीडियावाले.
आणि मग तरीही होत नाही. तेव्हापासून लोकात अशी शंका गेली आता की हे कोणाला आरोपी करत नाही, कारण ही टोळी प्रचंड मोठी आहे आणि ही सगळे आरोपी तिथे कालपासून तर वेगळीच बातमी. आता परवापासून ते कळमकड गाडी नेली, म्हणजे इतक्या प्रकारावर पांघरून घालायचं काम, गुंड सांभाळायचं, गुन्हेगार सांभाळायचं आणि त्यांना चांगली वागणूक द्यायचं काम सरकार करायला लागलं. ह्या आठवड्यात ग्रामीण भागात चर्चा झाली आहे. महाजनचा मोबाईल गाडीद्वारे लोकेशनसाठी वापरला अशी माहिती मिळते स्थानिक आणि डिपार्टमेंट नाही, त्याची नाही चौकशी करणार, ते स्वैर्याला जपत आहेत. आणि आपण त्यांच्या स्वैर्याला त्रास नाही देत. त्यांच्या स्वैर्याला आपले संस्कार चांगले आहेत. त्यांनी जर दखल घेतली असती त्या टायमिंग मध्ये अन्नाला वाचवता. आता ते पोरग दिसलं म्हणून माझ्या ध्यानात आलं, त्याच्यावर तो विनाकारण अन्याय झालेला. अचानक चेहरा दिसला मला त्याचा, सांगून गेलता तेव्हा मला एक दिवस, तुझं मॅटर घेणार आहे मी, पण मला आणखीन एकदा समजून घ्यायचं. म्हणजे त्याने जेल भोगलं 4 वर्ष 4 महिने, घेणं नाही देणं नाही. खून दुसऱ्याने केला, हे देवेंद्र फडणवीसचं सरकार. म्हणजे त्यांनी काही नाही करून त्याला जेलात टाकलं खुनाच्या. हा 302 मध्ये 6 आरोपी केले. मी ते आधी समजून घेतो, नंतर ते मीडिया पुढे सगळं मॅटर आणतो. मी मीडियाच्या बांधव तुटून पडणार तुझ्या माग आणि तुला न्यायच देणार 100%. फक्त ते मला समजून घेऊ द्या. कारण बघा ना, आता हे क्लिअर आहे. आता ते अचानक चेहरा दिसला म्हणून काही गरज नसताना त्याला जेलमध्ये टाकलं. आणि इथं लोक सांगतायत, म्हणजे जन भावनेवर तुमचा विश्वास नाही सरकारचा, गुंडावर विश्वास, आरोपीवर विश्वास, ही कोणची पद्धती? आज तुम्ही एवढं गाव सांगतो, एवढं राज्य सांगतो, एवढी जनता सगळ्या जाते. बघा, गोर गरिबाचा वरचा अन्याय, गुंडगिरी थांबवायची असेल तर सरकारला यांना डांबावचा लागणार. तुम्ही जे म्हणता ना गोरगरीब शेतकरी मला सुखी करायचा भाषणात, तर हे गुंड आधी संपवावं लागते तुम्हाला, गोरगरीबाला त्रास द्यायला. आणि हे थांबत नाही. आता हे सामान्याच्या लक्षात गेलं आणि तुमच्या कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिल्यापासून सगळं राज्यात खळबळ माजली. सगळ्या राज्यात खळबळ माजली. कुटुंबाला माणूस जाऊन बसायची वेळ आली, गावकऱ्याला त्यांच्या गावातला माणूस जाऊन बसायची वेळ आली. मग तुम्ही आता गावकरी सांभाळले पाहिजे, सरकारने कुटुंब सांभाळलं पाहिजे का आरोपी? आता हे उलटाच नाही चालला. आता तुम्ही आरोपीला सांभाळायला सोडून द्यायला पाठराखण करा. पोलीस काय 5-25 पोलिस गेले मग काय झालं? दुसरे भरता येणार, त्यांना रोग आला का तिथं? जाऊन द्यायचं दारे धरायला तिकडे. हो ना, मग मंत्र्याचे सोयरे चांगला संदेश जाऊ शकतो. आणि दुसऱ्यांचे गोरगरिबांचे पोरं मारून टाकले तरी ते आरोपी धरायचे नाही, ही यांची नियत आता ही लोकात उघडी पडायला लागली. पडलेली बी सर्वसाधारण माणूस तक्रार पण द्यायला जाणार नाही. म्हणून ह्याला जबाबदार सरकारच. गोर गरिबांना जर धाडशी बनवायचं असलं, गोर गरिबावर काही अन्याय झाला आणि त्याला न्यायासाठी जर बाहेर जायचं असलं, पोलीस स्टेशनला न्यायासाठी जर त्याला जायचं असेल तर एकच पर्याय सरकार पुढं. खरंच गोरगरिबाची माया असली ते म्हणल्याप्रमाणे तर ह्या टोळ्या सगळ्या जेर बंद करणे, तेव्हा गोरगरिबाचा धाडस वाढणार. विकास दुबे आपण मग आता ते जर थांबवायचं असलं तर सरकारच्या हातात. सर्वसाधारण जनतेमध्ये एक शांतता राहील. गोरगरीब जनता लोक जप्त करतात. भयमुक्त करणं ही सरकारची जबाबदारी. आणि भयमुक्त कधी होत असतं? समोरचा गुंडगिरी माजवणारा, दहशत माजवणारा याला सोलून काढणं, कायम तर जेलमध्ये ठेवणं, तेव्हाच सामान्य जनता भयमुक्त होती. यांना करायची नाही. योगी सरकारमध्ये बोललं होतं, करून वाटलं होतं ना, आपण शब्दही वापरले होते. हा, योगींसारखं होऊ शकतं महाराष्ट्रात सुद्धा. हे नायनाट करते ह्या टोळीचा, काही गरज नाही. 5-25 जणांचा 5-50 जणांचा संपवल्याने काय फरक नाही पडत. काय फरक नाही पडत. 5-50 संपवायलाच पाहिजे होती. आणि तसं वाटत पण होतं 2 महिने आपण सपोर्ट मध्ये सुद्धा होतो. पण आता कुटुंबावर जर ही वेळ आली, माझी खरंच बाबा गावकऱ्यांना खरंच विनंती, तुम्ही नाही करायला पाहिजे. पण आता हे सरकारही दखल घेणं 6-7 दिवस झाल्यावर आतापर्यंत तुमच्या दारात पळत यायला पाहिजे होतं. एवढे भावनिक मुद्दा आहेत, एवढे क्रूर हत्या झालेली. मला ह्या गोष्टी नाही केल्या तर सरकार नाही केलं तर हे गोष्टी दबल्या जातील आणखी.
म्हणजे आपण काहीच रिॲक्ट चहा दाखवत वाल तलाठी अजून नाही इथं. गप्पा रे. तेला कलेक्टर साहेबाला फोन लावा बरं बीडच्या. त्याला माहित सुद्धा नसेल दादा. नाही, तेवढंच विचारायचं फक्त आपल्याला त्यांना. घोषणा केलेली माहिती आहे का, बाकी काय विचारायचं. नाही त्यांना नाही, एसपी आणि कलेक्टर. मनोज दादा बोलणार आहे एक मिनिट. मनोज जरांगे बोलतोय. मत्स्यजोगला सकाळी आमरण उपोषणाला बसणार आहेत गावकरी, माहिती आहे का तुम्हाला? बरं ठीक आहे, सांगतो थोड्या वेळाने सांगतो. नाही, पण परावर्त करण्याची शासनाची पहिली निवेदनाच्या पायरी ना. याच्यावर बोलायला. अजिबात त्यांनी काहीच केलं नाही. निवेदन त्या भाषा आहे त्यांची. मग तेच म्हणणार मग कागदाची भाषा. हे सरकार वातावरण गढूळ करणार, सगळं बिथरून टाकणार राज्यात. आतापर्यंत आम्ही दुःखात होतो, आता इथून पुढे आम्ही रस्त्यावर उतरू. ते म्हणते तर आणखी निवेदन प्राप्त नाही झालं, पण सांगा काय करायचं ते करतो बुवा, लगेच करतो बुवा असं नंतर सांगतो तुम्हाला. मीडिया पुढे एवढं बोललो त्याचं काहीच गांभीर्य नाही. सगळ्या महाराष्ट्रानं ह्या गोष्टी काय पाहिल्या. कायद्याची भाषा बोलणार, हो ना. समजा आम्हाला निवेदन ठीक आहे, नाही आपण तरी हे करतो आणि काय नाही, आपण करायचं ते मग सांगा कायद्यानं बुवा सुरू- तुम्ही, असं त्यांचं म्हणणं त्यांना आहे. काय जे म्हणणं आहे आपण ते काय द्यायचं? आपल्याला फक्त तेवढा शब्द महाराष्ट्राचं विचारायचा. दादा साथ ह्याच्या आधी निवेदन केलं, पण इथं- आरोपींना अटक करा, अजून झाले नाहीत ना. अजून खूप मग तेच म्हणणार, मग त्यांना ते कायद्यानंच आपण बी बोलू. नाही, नाही, त्याच्या अगोदर जे तुम्हाला दिले यांना त्याचं काय कायदे- केलं? कायद्याची भाषा नाही कळायची लवकर यांना. यांचा दोषच नाही तो. त्याचं काय केलं? हे बघा, ह्या अधिकाऱ्यांचा दोषच नाही, ना कलेक्टर ना एसपी ना तपास यंत्रणा, यांचा दोषच नाही माझ्या म्हणण्यानुसार. माझं एकट्याचा अडाणी मत असू शकतं, माझं एकट्याच मत आहे. सरकारलाच हे होऊ द्यायचं नाही. एक टोळी मोठी आहे संपवायच्या बाबतीत. वरून जर सरकारने सांगितलं ना एक सोडू नको, हे घरातून उडू आणून बाहेर आणते. मंत्र्याचा मुलगा गायब झाला, सगळे यंत्रणा काम केलं अर्ध्या घंट्यामध्ये. नाही ते बाकी सगळं सापडतं. सोलापूरला पण बलात्कार केलेला तसाच हिंडतोय. सरकारने सांगितल्यावर सगळं काय होतं, सगळं काय होतं. आमचं आंदोलन मोडायला लागले, सरकारने सांगितल्याशिवाय रक्त सांडलं नाही आमचं. त्या गोरगरिबांच्या आया बहिणी बसल्या होत्या, गोरगरिबाच्या लेकरासाठी गोळ्या घातल्या मोडवायसाठी. सांगितल्याशिवाय नाही करू शकत ना, कारण त्या पोलिसाला सुद्धा काहीतरी काळीज असेल ना. सांगितल्याच्यावर बर्डन आल्याशिवाय त्यांनी ते पाऊल उचललं. मग हे देशमुख मॅटरमध्ये असं कसं होत नाही, का होत नाही? धर आरोपी मध्ये टाक, घरातून ओढून का हाणून बाहेमध्ये टाकत नाही तुम्ही? इथं त्यांच्या मंत्रिमंडळात माणूस आहे ना, गुंड सांभाळायचेत ना, अशी प्लॅनिंग आहे. तपासामध्ये गुंड सगळे सांभाळायचे. पुरावे जे असतात पुढे केस टॅग झाले त्यांच्या पोलीस प्रशासनाचा तपासच तशा प्रकारचा दिसून येतो. सरकार जाणून बुजून त्यांना वाटतंय सरकार बदनाम होईल. खूप मोठी साखळी हे सरकारला माहिती झालं, हे सरकारला माहिती झालं, हे सरकारला 100% माहिती झालं. ते एका एकाला सोडायला. तुमचा निर्णय बाबा अंतिम आहे, तुमच्या निर्णयासोबत आहेत आम्ही 100%. वेळ पडली तर मी बी बसतो, पण माझी तुम्ही विनंती आहे की तुम्ही ते नाही केलं तर बरं. पण ते आता सरकारने आम्ही बसतो, सरकारने आतापर्यंत तुमच्याकडे येणं गरजेचं होतं. आम्ही बसतो.
आम्ही बसतो तुम्ही नका बसू. आम्ही गावकरी मी तर हटतच नाही. प्रवास हटत नाही. प्रवास हटत नाही. तुमचं हटण्याचं नाही, पण आपल्याला ज्यावेळेस ती गरज आहे ना त्यावेळेस, कारण आपल्या गावकऱ्यांनी सुरू केलेलं ठीक आहे. नंतर मग त्याला तुमच्या तुम्ही काय करा दादा, इथे येऊन बसा, आम्ही बसतो गाव. आम्ही गावकरी बसतो. गावकऱ्यांचं आहे. आम्ही हस्तक्षेप सुद्धा त्याच्यात करणार बी नाहीत आणि नको पण. गावकऱ्यांचा विषय आम्ही सगळं राज्य आहेत तुमच्या सोबत. काही काळजी दादा आणि पुरं राज्य आहे. आम्ही बसतो पुरं राज्य आहे. तुम्ही येऊन थांबा फक्त. गावकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात कोणाला चब्दत करायची काही गरज नाही. गेल्या 14 दिवसापासून गंभीर्यानं प्रशासन दिसत नाही. सरकारनं आतापर्यंत यायला पाहिजे. त्यांना वाटतं आपलं काम झालंय, आरोपी टाकलेत, मग आरोपीला सांभाळणारी टोळी किती जरी मोठी असली तरी आपल्याला काही त्याचं घेणं देणं नाही, आरोपी मध्ये टाकलेत असं त्यांच्या डोक्यात आहे. राजकीय जे काही आधी येतील बाहेरचे नेते त्यांना एंट्री नको. गावकरीच खंबीर आहे त्या गोष्टी. समाज म्हणून समजा जर काही राजकीय जर येत असेल त्यांना आपल्याला मत नाही द्यावं, तुम्ही काय येतो द्यायला लागले पण त्याच्यामुळे ते सगळं विषय तो वातावरण नाही. तर समाज म्हणून जर गावकरी आणि आपण आपल्याला त्याला असतील तर त्यांना आपल्याला येऊ द्यावंच लागेल. थांबिता कसं येईल त्यांना? आपण तशी आचारसंहिता करू, चांगली करू, तर ती द्यायला काय हरकत नाही. असं आपल्याला सांगतात. नाही, आपल्याला न्यायाशी देणं घेणं आहे. तो नाहीच. आपल्याला द्यायला नाही. लोकप्रतिनिधीला विरोध करून आणणार नाही. विरोध करून कसं आचारसंहिता काय करू? तुम्हाला इथे यायचं, त्या विषयाशी तुम्ही चर्चा करा, विषय संपला. अरे आपण ठाम असलं कोणी आला का आणि गेला का? आपल्या जिद्द आहे ना न्यायाची. तर कोणी आला का आणि गेला का आणि तिकडे पळला का आणि आला का आणि गेला का? काय आले तरी टेन्शन नाही, नाही आलं तरी टेन्शन. दादा आणि लोक येत असतील त्याचं काय असतं, येणार आहे तसं प्रत्येक जण येणार आहे. भेटायला येणार येत आहे. असतील. आता हे म्हणल्याच्या तुमचं लेकरू गेलेलं आहे इथं, काय साधं ही नाहीये. त्यामुळे ते खूप राज्यातले लोक सगळे येणार आणि त्यात नेते फिटे सगळे येतच असतात. काय आले का आणि गेले का? तर आपल्या जिद्दीवरती आपण ठाम पाहिजे.